आदरणीय हरिभाऊजी बदुलकर यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केलेला आहे। आदरणीय टोलके साहेब यांनी कार्यक्रम व्यासपीठावर यावा अशी मी त्यांना व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेतर्फे विनंती करतो। व्हॉइस ऑफ मीडिया ही विविध विभागात कार्यरत आहे। साप्ताहिक विंग असो, या छाचं औचित्य साधून लाक्षणिक उपोषण तिथे करण्यात आलं। सांगण्याचं तात्पर्य म्हणजे पत्रकार हा समाजासाठी झटतो, तळागाळातल्या माणसाला तिकडे आहे की तळागाळातल्या माझ्या ग्रामीण भागातल्या माणसाला न्याय मिळावा, अन्यायाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीपजी काळे साहेब, हरिभाऊ बदुलकर व उपस्थित सर्व मान्यवर व समोर उपस्थित सर्व पत्रकार बंधू, त्यांचे परिवारातले सदस्य व त्यांचे सर्व पाल्य, व्हॉइस ऑफ मीडिया वर्धा जिल्हा हा एक अत्यंत सुंदर, मला किशोर भाऊंनी आणि नरेंद्र भाऊंनी जेव्हा संकल्पना सांगितली की जवळपास सर्व टीव्ही मीडियाचे पत्रकार आणि अन्य इलेक्ट्रॉनिक मीडिया, टीव्ही मीडिया आणि जे आपले लेखणीचे पत्रकार सगळ्यांनी मिळून हा व्हॉइस ऑफ मीडियाचा इतका सुंदर समूह तयार केला आहे की निश्चितच याच्यासाठी किशोर भाऊ आणि नरेंद्र भाऊ, निलेश भाऊ हे सगळे खूप खूप अभिनंदनास पात्र आहे की संघटना पत्रकारांची ही खूप एक गरजेची बाब होती। आणि आपण पाल्यांचा जो सत्कार घडवून आणला आहे, पाल्यांना जे किट वितरण आपण करीत आहात, निश्चितच हे कुठेतरी दुर्लक्षित जो विषय होता की पत्रकारांच्या पाल्यांना आपण जो किट वितरणाचा कार्यक्रम केला आहे, असेच अजून प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपण घ्यायलाच हवे। आणि यामुळे कसे आपण समाजातील विविध क्षेत्रातील लोकांना या कार्यक्रमाला बोलावता, त्या लोकांना आपल्या समस्या, सगळ्यांना काय वाटतं की पत्रकार हा म्हणजे अतिशय वेगळ्या प्रकारचं हे पत्रकारिता आहे, पण त्या लोकांना आपण कार्यक्रमात बोलवाल तेव्हा त्यांना पत्रकारितेत असलेल्या लोकांचे दुःख समजेल। आज प्रिंटिंग मीडियाला मी पाहतो, प्रत्येक वेळेस बोलतो, माझे इतके पत्रकार मित्र आहे की जो पेपर आपण आज छापतो 5 रुपयाला जो पेपर आम्हाला आपण देतो, आता पेपरची कॉस्टिंगच 15 रुपये आहे। पुढे चलून अजून दिवसेंदिवस हा विषय अजून कठीण होणार आहे। या सर्व विषयातून आपल्याला मार्ग काढायचे आहे। शासनाकडून आपल्याला कोणतीही मदत नाही। आपल्याला तोकड्या मानधनावर जो पत्रकारांचे जे समूह असतात ते तोकड्या मानधनावर आपल्याला काम करावं लागतं, तिथे कोणताही फिक्स शासनाकडून आपल्याला कोणतीही मदत नाही। या सर्व मदतींसाठी आपण जेव्हा संघटित झाले आहात तर आपण निश्चितच एक चांगल्या प्रकारे लढा देऊ शकाल व प्रत्येक वर्षी याच प्रकारे असेच नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपण राबवत राहाल ही मी आपल्याकडून अपेक्षा करतो। धन्यवाद। थोड्या टाळ्या वाजवून यांचं मनोबल मोठं करावं अशी त्यांना विनंती करतो आहे। घेण्याची हिंमत परमेश्वर देव। काजल भारत भाऊ घवघवे, राहणार केळझर, 12वी मध्ये उत्कृष्ट गुण। मंगेश सर, देशमुख सर यांची कन्या आज या पत्रकार बांधवांच्या मुला मुलींचा गुणगौरव आहे, सत्कार आहे, तुम्ही जा म्हणून। आज फार खुशी होत आहे की ज्या लोकांना, ज्या मुलांना, ज्या मुलींना त्यांचा गौरव करण्यात येत आहे। खरोखरच आपल्यात लपलेली कला, त्यांनी मिळवलेले गुण, आता आम्हाला माहीतच नव्हतं की देशमुख साहेबांची मुलगी डॉक्टर झाली म्हणून, की ते डॉक्टरचे वडील आहे म्हणून, या निमित्तानं माहीत झालं। हा खरंच
स्तुत्य उपक्रम आहे. हा खरोखरच चांगला उपक्रम आहे. आता सर्व संघटन तयार करून सर्वसामान्याच्या गोरगरिबाच्या मुलींचे लग्न कार्यालयात कसे होईल, त्यांचा उत्साह कसा वाढेल, शेतकऱ्यांना मदत कशी होईल. आजही त्या व्यक्तिमत्वाकडे एखादी गरीब व्यक्ती जर आले आणि त्यांनी म्हटलं की भाऊ माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्याकडे जरा पैसे कमी आहे, तर माझ्या मुलीच्या लग्नाला तुम्ही कार्यालय द्याल का. ते व्यक्तिमत्व बिनधास्त म्हणतं काही हरकत नाही, माझं कार्यालय उपस्थित आहे, खाली आहे तर नक्की घ्या. असे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे पुरुषोत्तम उर्फ बापूभाऊ टोनपे. मी यांना विचार व्यक्त करण्यासाठी विचार मंचावर आमंत्रित करतो. आयोजित पत्रकारांच्या पाल्यांचा तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभासाठी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अमरभाऊ काळे, आमच्या जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सरिताताई गाखरेजी, राणाभाऊ रननवरे, आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ आमचे काका हरिभाऊ वजूरकरजी, आमचे मित्र प्रदीपजी बजाज, प्रवीणजी हिवरे, नेहालजी पांडे, श्वेता पोटदुखे मॅडम आणि मंचावर उपस्थित मान्यवर मंडळी. गुण प्राप्त केलेले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा तिने गुणगौरव पटकावलेला आहे. यानंतर काव्य किशोर कारंजेकर, काव्य किशोर कारंजेकर हिने CBSE मध्ये उत्कृष्ट गुण प्राप्त केलेले आहेत. त्यांचे पालक किशोरभाऊ करंजेकर यांनी सुद्धा व्यासपीठावर यावे आणि त्यांची आई पाठीशी आहे. पाल्यांचा सत्कार हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आज इथे राबवला, त्याबद्दल मी सर्वांचे विद्यार्थ्यासह त्यांच्या पालकांचे अभिनंदन करते आणि माझे 2 शब्द संपवते. त्यांचे पालक संचारी संजय बोंडे, विद्यार्थी नसेल तर पालकांनी यावे. संजय महात्मा फुले, शाहू महाराज ज्यांनी आपल्याला माणूस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार दिला असे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मीडिया वर्धा जिल्ह्याच्या वतीनं पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किट वितरण तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित या राजकारणातील सहकारी मित्र व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वर्धा विधानसभेचे प्रमुख सन्माननीय निहालजी पांडे, माझ्या परिवारातील सदस्य व यानंतर समर्थ विजय झेंडे, मी गौरव भाऊंना देखील विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. यश प्रमोद एडाके, बी मेकॅनिकल,
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा पण ती पत्रकारांना एका ठिकाणी एकत्र बसण्यासाठी किंवा एखादी प्रेस कॉन्फरन्स आहे ती घ्यायची असली स्नेहांशू अजय मोहळ. इकडे सगळेजण समोर बघा. होल्ड ऑन. हिंगणघाट येथील BSc ऍग्रिकल्चर. विद्यार्थ्यांचे वडील देखील त्यांच्या सोबत यावं. ध्यान एक मिनिट. होल्ड. इकडे समोर. होल्ड ऑन. महत्वाचं त्यांच्या पालकांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं की त्यांचा मुलगा आज PSI झालेला आहे. अभिमानास्पद गोष्ट आहे आमच्या पत्रकारितेच्या या परिवाराला. यानंतर होणारा जो सत्कार आहे डॉक्टर मानसी नरेंद्र देशमुख. त्यांचा पाल्यांचा देखील मनोबल वाढवावे. यानंतर युगा प्रफुल्ल लुंगे. यानंतर निखिल पंढरीभाऊ काकडे. पंढरीभाऊ काकडे हे आमच्या पत्रकारिते यानंतर बादल दिलीपराव ठाकरे BSc कम्प्युटर.